सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन पटकन. देवाने आपल्याला सांगितले आहे की त्याचे वचन जगासमोर आणण्याचे काम आपण पटकन केले पाहिजे. आपल्याला माहीत असले पाहिजे की न्यायाचा दिवस कधीही येऊ शकतो. तो आज येऊ शकतो, तो आता येऊ शकतो. आजकाल असे दिसून येते की जवळजवळ प्रत्येकजण जगाच्या अंताविषयी बोलत आहे. मी अलीकडेच एक पुस्तक दुकानात असताना 16व्या शतकातील ज्योतिषी नॉस्ट्रोडॅमस यांच्यावरील आधारित नवीन आवृत्ती दिसली. पेपरबॅगचे शीर्षक होते नॉस्ट्रोडॅमस 2000. सालच्या आधी जगाच्या समाप्तीची भविष्यवाणी करतो. अशा भाकितावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. असे शास्त्रात आणि लोकसंख्या शास्त्रज्ञ आहेत जे म्हणतात की जगाची लोकसंख्या चिंताजनक दराने वाढत आहे आणि आम्ही अशा टप्प्यावर पोहोचू जिथे आमच्याकडे अधिक लोक असतील ज्यांना आपला ग्रह समर्थन देऊ शकेल. असे बरेच लोक आहेत जे वर्षानुवर्षे भाकीत करीत आहेत की अति अन्विक होलोकॉस्ट अग्नीद्वारे जगाचा अंत होईल. माझ्यासाठी हे मनोरंजक आहे की अनेक रेडिओ आणि TV प्रचारकांचा असा विश्वास आहे की जगाचा अंत त्यांच्या जीवनातच होईल. जगाचा अंत कसा होईल व तो कधी संपेल ही विश्वासू लोकांसाठी खरोखर समस्या नाही. कारण शेवटी आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणार आहे. त्याने आमच्या पापाची क्षमा केली आहे. आज उद्या आजपासून 30 किंवा 300 वर्षानंतर परमेश्वर येत आहे की नाही याची पर्वा न करता आपण वाचलो आहोत. काही संप्रदायाचा असा विश्वास आहे की प्रगटीकरण, दानिएल आणि इजकेल मधील संदर्भ अक्षरशः घेतले पाहिजे. त्या प्रत्येक वचनाचा अर्थ आजच्या घटनांना संदर्भ देताना आणि त्यानुसार भविष्याचा अंदाज लावतात. इतर संप्रदाय त्या समान वचने आणि भविष्यवाण्या फार पूर्वी पूर्ण झाल्या आहेत किंवा न्यायाच्या दिवशी घडणाऱ्या गोष्टीचा संदर्भ मानतात. त्यांचा विश्वास आहे की वापरलेली भाषा आणि संख्या प्रतिकारात्मक आहेत आणि शब्दशः घेण्याचा हेतू नाही. जगाचा अंत केव्हा होईल याविषयी तो किंवा तिचा काय विश्वास आहे याविषयी एखाद्या व्यक्तीच्या तारणाचा संबंध आहे तोपर्यंत यामुळे फारच फरक पडेल असे मला वाटत नाही. अविश्वासूंना हे कसे वाटले पाहिजे याचा मला त्रास होतो. जर विश्वासूंना असे म्हणताना ऐकले की न्यायाचा दिवस जवळ आला आहे तेव्हा तुम्हाला कळेल. कारण इस्रायलामध्ये प्रथम युद्ध होण्याची चिन्हे होतील. नंतर हे आणि असेच होईल असे त्यांना वाटते की त्यांच्याकडे पश्चाताप करण्यासाठी अजून बरेच वेळ आहे. बायबल शिकवते की न्यायाचा दिवस येईल तेव्हा प्रत्येकजण त्याला शोधत असेल आणि म्हणत असेल की तो कदाचित या आठवड्यात होईल. तेव्हा येण्याची शक्यता कमी असते. तो रात्री चोरासारखा येईल. 1 थिस्सलुनी 5:2. जेव्हा कोणी अपेक्षा करत नाही. 1 थिस्सलुनी 5:2. कारण तुम्हाला चांगले माहीत आहे की प्रभूचा दिवस रात्री चोरासारखा येईल. आपल्याला शास्त्र वाचनात हे देखील समजते की न्यायाचा दिवस आज, आता, या क्षणी येऊ शकतो आणि म्हणून अविश्वासूंना संदेश असा असावा की आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. 2 कोरिंथी 6:2. बायबल स्पष्टपणे शिकवते. अविश्वासू व्यक्तीला आणखी एक 5 किंवा 10 किंवा 20 वर्ष नसतील. आजच दिवस देवाचे मूल होण्याचा आणि अनंतकाळचे जीवन प्राप्त करण्याचा आहे. 2 कोरिंथी 6:2. कारण तो म्हणतो, माझ्या कृपेच्या वेळी मी तुझे ऐकले
आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत केली. मी तुम्हाला सांगतो, आता देवाच्या कृपेची वेळ आली आहे. आता तारणाचा दिवस आहे. पण हा निर्णय भीतीपोटी किंवा धमक्यामुळे घेतला जाऊ नये. हा एक निर्णय असावा जो देवाच्या हृदयातील विश्वासाचे कार्य म्हणून ओळखला जातो. तुमचा उद्धार करणारा देव आहे. तो देवच आहे जो त्याच्या पवित्र आत्मा तुमच्या हृदयात पाठवतो आणि तुमचे एका नवीन जीवनात रूपांतर करतो. 2 कोरिंथी 5:17. तो नवीन व्यक्ती निर्माण झाला आहे कारण त्याने तुमचे पाप धुवून टाकले आहेत आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रत्येक चुकीची क्षमा केली आहे. 2 कोरिंथी 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहेत. काही लोक म्हणतात ख्रिस्त परत येणार आहे असे सांगून खूप दिवस झाले नाहीत काय? बरे, खरं तर नाही, बराच वेळ झाला नाही. आपण आपल्या मानवी मर्यादेमुळे, वेळ ही एक पृथ्वीवरील गोष्ट आहे, पण देवाजवळ वेळ नाही. देव फक्त आपल्या फायद्यासाठी धीर धरत आहे, जेणेकरून आपण त्याचा संदेश पटकन जगासमोर आणू. आणि जगाला तो संदेश देण्यासाठी त्याने आपल्याला काय दिले आहे ते पहा. आधुनिक प्रिंटिंग प्रेस, रेडिओ, टीव्ही आणि उपग्रह. देवाने आपल्याला त्याचे वचन जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्षमता आणि साधने दिली आहे. त्याने आपल्याला त्याच्या शाश्वत टिकणारा प्रेमाचा संदेश पटकन प्राप्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण अशा विश्वासूकडे धावतो जो खूप अविश्वासात वाटतात. देवाचे वचन जगासमोर आणण्यासाठी त्यांच्यात आग किंवा आवेश किंवा दृढ निश्चय दिसत नाही. ते परदेशी मोहिमेबद्दल किंवा त्यांच्या शेजाऱ्याच्या आध्यात्मिक गरजेबद्दल बोलत नाहीत. माझा विश्वास आहे की ही वृत्ती चुकीची आहे. देवाला त्याच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या हृदयात आग निर्माण करण्याची आहे आणि त्याचे वचन जगासमोर आणणाऱ्यांच्या उत्कृष्ट इच्छेने तो त्यांच्या जीवनावर आणि वेळेवर प्रभुत्व मिळवू इच्छितो. जगाला ख्रिस्ताबद्दल कळेल तोच मार्ग आहे. येशूचा तारणहार म्हणून तो शोधण्याचा एकमेक मार्ग आहे. जेथे जेथे ते वचन उपदेश केले जाते, घोषित केले जाते आणि शिकवले जाते, तेथे देवाचा पवित्र आत्मा कार्य करत असतो. लोकांना रूपांतरित करतो आणि त्याच्याकडे आणतो आणि नंतर त्याचे जीवन बदलतो. ख्रिस्ती मंडळीचा संपूर्ण हाच हेतू आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की देवाने तुम्हाला आणि मला या कामासाठी बोलावले आहे. ते त्याने वैयक्तिक दिलेले कार्य आहे. त्याने आपल्याला गंमत म्हणून त्याची मुले बनवले नाही, तर आपण त्याची लोक व्हावे म्हणून आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. आम्हाला प्रतिसाद घ्यायचा आहे, आपण पटकन प्रतिसाद द्यायचा आहे आणि त्याच्या कार्यात उत्कंठेने, आवेशाने आणि वचनबद्धतेच्या भावनेने पुढे जायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाने आपल्याला सामर्थ्य दिले आहे. तो त्याच्या पवित्र आत्मा त्याच्या वचनासोबत पाठवतो. तुम्हाला कधी-कधी वाटते की तुम्हाला नाकारले जात आहे आणि ऐकले जात नाही, पण ते ठीक आहे. देवाला त्याचे वचन घोषित करण्याचे आहे आणि परिणामी ते फळ देईल. काही जण ते नाकारतील, हे खरे आहे, परंतु इतर ते स्वीकारतील आणि येशू ख्रिस्तामध्ये त्यांचे निरंतर तारण शोधतील. म्हणूनच आपण पटकन देवाचे वचन जगासमोर आणले पाहिजे. देव लोकांवर प्रेम करतो आणि त्या सर्वांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. 1 तिमोथी 2:4. त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये तारण दिले आहे. त्याच्याकडे या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. चला पटकन वचन सांगूया. 1 तिमोथी 2:4. त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सत्याचे ज्ञान व्हावे. परमेश्वर या वचनाच्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, तुझे राज्य जवळ आले आहे. त्या राज्याच्या काबिल आम्हाला बनव व पश्चाताप करून तारण साधण्यास मार्गदर्शन कर. परमेश्वरा,
शेवट येण्याअगोदर पटकन तारण साधून प्रभूच्या येण्यासाठी तयार कर. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून आहे. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद.